राहुल गांधींची भारत जोडो न्याययात्रा आज दुपारी राजस्थानमध्ये दाखल झाली. रतलाम, मध्य प्रदेश येथील सैलाना येथून बांसवाडा येथील दानपूरपर्यंत यात्रेने प्रवेश केला. खुल्या जीपमधून राहुल राजस्थानच्या सीमेवर पोहोचले. येथून ते जीपमधून बांसवाडा शहरात आले. येथे सुमारे 20 मिनिटांच्या रोड शोनंतर राहुल गोविंद गुरु सरकारी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर जाहीर सभेत म्हणाले, दिल्ली रेल्वे स्टेशनवर एक तरुण कुली भेटला. तो मला म्हणाला, मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि कुली म्हणून काम करतो. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की सरकार आल्यानंतर आमचे पहिले काम वंचित वर्गाला 30 लाख नोकऱ्या देण्याचे असेल. प्रत्येक पदवीधर तरुणांना प्रशिक्षण आणि दरवर्षी 1 लाख रुपये देण्याबाबतही राहुल यांनी सांगितले. तत्पूर्वी राहुल यांचे जाहीर सभेत स्वागत करण्यात आले. जाहीर सभेला संबोधित करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांनी नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले महेंद्रजीत सिंग मालवीय यांच्यावर निशाणा साधला. त्याचवेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, भाजप फक्त सुकामेवा खायला बसला आहे. ते नेहमी घराणेशाहीबद्दल बोलतात, पण गेल्या 10 वर्षांत त्यांनी काय केले ते सांगत नाहीत.